अशी रन कुठे नाही, रेग्युलर खेळा भेटेल. 4 षटकात 52 झालेले आहेत. विकास दमलेत का नाही, दोघं दमलेत. चला चला फिल्डिंग लावा. 4 षटकात 52 झालेले आहेत. उद्याची एक ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे उद्या तिसरी मॅच काटाई रेग्युलर आणि वाकलन बी प्रांजल स्वरूप 11. रवी म्हात्रे यांच्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल लागला, जय भोले यांच्याकडे 1000 रुपये त्या फलंदाला दिले जातील. नाही मारला तर काय. 4 षटकात 52 झालेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस कडे वळणार आहोत. राजू आलेत बॅटिंग करण्यासाठी. खेळाडू थोडेसे थकलेत. 40+ मध्ये चित्र तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. स्वप्नीची 2 षटकं, 20 धावा 1 विकेट. महेंद्रचं 1 षटक, 10 धावा, एकही विकेट नाहीये. बारामने 1 षटक टाकलं, 18 धावा दिलेले आहेत. राजू आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता होम संघ तुम्हाला खेळताना दिसेल. गावदेव योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली, दुसऱ्या बाजूला खांडपेच संघ आहे, त्यामुळे मजा येईल. शंकर पाटील आले शेवटच्या ओव्हरमध्ये. 5 ओव्हरची मॅच, 50 झालेले आहेत. 52 52 झालेत. कॅप्टन गुल, अजय पाटील, इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील का. तिसरीचा प्रयत्न केलाय. 3 धावा धावून घेतल्या आहेत. एक शॉर्ट रन. 3 धावून काही फायदा झाला नाही, कारण एक शॉट आहे. 54. प्रदीप थोडेसे थकलेत. राजू आताच आलेत. मग रिप्लेस केलं बॅट्समन, लक्षात घ्या, हरकत नाहीये. रिवर्स. चला 2 धावा इथे पूर्ण. नाही तशी स्ट्राईक नाहीये, लक्षात घ्या. दोन्ही एंडने तुम्हाला स्ट्राईक सोडावी लागेल. भावेश मला सांगतील धावसंख्या. 56. जास्त त्रास होतो वाटतं बॅट सोडली म्हणजे. विकास केली तुमच्याकडे ठेवा बॅट ती आता. 56 झाले. 56. चला अंपरकडे ठेवा. बरोबर तुम्हाला माहिती असेल पूर्वी ज्यावेळी मॅचेस व्हायचे त्यावेळी लेग अंपरकडे कंपल्सरी बॅट असायची. चला म्हणजे आता पूर्वीचे दिवस आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहेत. आता संदीप भानेकडे बॅट आहे बघा, आणि उद्या ते खेळणार आहेत ना, वापरा उद्या मानपाडाच्या विरुद्ध. क्या बात आहे बघा. संदीप भाने खुश आहेत. जरूर काय त्यांना असं वाटते बाळूसर आजच बॅटिंग करावी, इतके खुश आहेत. जागृती स्पोर्टची बॅट आहे ती. छप्पन्न धावा झाल्या आहेत. नाही जबरदस्त पर्सन आहेत संदीप भाणे. तेवढे चांगले पंच, तितके चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. संतोष भोईर बघा सामना एन्जॉय करतायत. नाही उंबारलीची मॅच आहे ना आता. संतोष भोईर खंदेश समर्थक आणि उंबारलीचे प्रेक्षक बघा. सोमनाथ भोईर बघा, कॅप्टन कूल. सोमनाथ भोईर थोडेसे रेस करतायत. क्या बात आहे. विकास केनी यांनी एक जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद. झेल पकडला इस्टनच्या मागे. 56 धावा झालेत आणि हॅट्रिक साठी 3000 रुपये सुद्धा आहेत.
तीनच बॉल आहे बरोबर आहे. एक रिटायर्ड आहे. रिटायर्ड आउट आहेत आता नवीन नियमानुसार, त्यामध्ये परत बॅटिंगला येऊ शकत नाही ना. सोमनाथ भोईर बघा ना कुठे चर्चा करतायत. कॅप्टन आमच्या बाजूला आहेत प्रेम भोईर, मात्र मीटिंग समोर नाही. होम ग्राउंड मध्ये खेळण्याचा हाच दबाव असतो ना. पुढचा बॉल क्या बात आहे, क्या बात आहे. विकास केनी इथे बीट झालेत बघा. थांबा थांबा सांगतायत ते बाईज. 57 धावा झाल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. राईट मोर द विकेट. लो फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. 57 धावा झाल्या तिसगावच्या. कॅप्टन गोल सचिन भोईर सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले. त्यांची कन्या अन्वी सचिन भोईर, तिचे हार्दिक स्वागत. धावा किती दिल्यात भावेश? दत्ता मात्रे थोडेसे आमचे संपर्क साधा. तीन धावा. पहिला डाव संपलाय का? संपला. चला 66 धावा झालेल्या आहेत. 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी बाळू पाटील आपल्यासोबत जोडले जातील. तत्पूर्वी आपण करूया टॉस. एका बाजूला खांडपे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचित 11 या जर्सीमध्ये आपण पाहतोय. खांडपे संघ खरं तर वेळेत त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आम्हाला लाभलेली आहे. व्हाईट कार्ड एंट्री त्यांना मिळालेली आहे. नितीन केनी साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 67 धाबा चेस करायचे. चला टॉस करून घ्या बाळू सर. 5 ओव्हरची मॅच आहे. सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करा. खांडपे विरुद्ध गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली. सोमनाथ भोईर यांचे खूप जवळचे मित्र योगेश पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत. 5 ओव्हरची मॅच. बाळू फक्त खांडपे संघाला सूचना करा, कोणत्याही प्रकारचं कंपल्सरी चेसिंग नाहीये. मॅच टाय झाली. सर्वांत विकेट त्यानंतर टॉस. बॉल कधी हरवला फुटला तुम्हाला नवीन मिळेल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल रनआउट बीमरसाठी, आणि पंचाला जर डाऊट वाटला व्हाईटसाठी तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. लक्षात घ्या. मात्र पंचांवरती जबरदस्ती करू नका. पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ टॉस बीने. बघायचे डिसिजन काय घेत आहेत. तिकडे हात फिरवत आहेत म्हणजे काय बॉलिंग का? समोर एक खेळाडू हात फिरवत होते उंबारलीचे. हरकत नाही, डिसिजन घ्या तुम्ही. मॅच सुरू होईल. ऐकूया बाळू पाटील सरांचा आवाज.
पुढच्या मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो आयुष स्मृती 11, योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीने, सोमनाथ बाराम भोईर पुरस्कृत हा संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. आणि दुसऱ्या बाजूला खांडपे संघ सामना सुरू झाला. बॅकफुट जाऊन कट करतो यावेळेला स्वप्नील आणि संदीप ही जोडी मैदान आपण पाहू शकता. हा देखील डॉट चेंडू गोलंदाजी मार्कवर येतोय तिसगाव 40+ संघाच्या माध्यमातून. देवेन येते गोलंदाजी मार्कवर. देवेन टू स्वप्नील ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यम चेंडूला पाठवलंय. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. दावेने आपण तर खातं उघडलं ते स्वप्नीलच्या माध्यमातून. देवेन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओल ऑफ केलाय. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. इथे मात्र आपण तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. देवेन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता संदीप. संदीप ऑन साइडला पिकअप शॉट बघायला मिळालाय.
आडव्या बॅटने चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. संदीपच्या बॅट मधून पिकअप शॉट बघायला मिळाला यावेळेला. सुरेख बॅटिंग. धरणा 40+ संघाने फ्लाइंग स्टार्ट दिलाय. लक्ष जर विचार तर सलग 3 चौकार 3 षटकार निकिता केने यांच्याकडून 3000 रुपये कॅश प्राइज आले. ओ पुन्हा स्वीप करायचा होता. टॉपेज आहे. झेल ड्रॉप. शॉट पाय निघाला. एक सोपा झेल सुटलाय. धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकतो यावेळेला 16 धावा. लक्ष आपण जर बघितले तर 67 धावांचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. आयुष स्मृती आपण बघितली तर आई गावदेवी योगेश स्मृती आपण तर उंबारलीचा संघ आपल्याला खेळताना दिसणार. त्या पुरस्कृत आपण तर सोमनाथ बाराम भोईर यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. धावसंख्या 16 धावा फलगती लागल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक सुरुवात जबरदस्त केली धरणा संघाने. धरणा 40+ संघ सत्यवान आलायत. सत्यवान आलायत तर रेग्युलरची मॅच होईल. उंबारली पश्च खांडपे. उंबारली संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन अजून आपण इतर आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. सोमनाथ भोईर आणि कंपनी जरा डिसिजन कळवायचा प्रेम आम्हाला. सत्यवान आलाय. सत्यवान म्हणजे या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. अष्टपैलू खेळाडू. 16 धावा धावफलकातील लागल्या आहेत. तिसगाव संघ देखील या मैदानावर सराव करत असतो सातत्याने. प्रेम डिसिजन काय प्रेम? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलकाती सत्यवान. हो चांगला चेंडू होता. पॅड बदललाय. लेग बिफोरच्या स्वरूपात बॅटर बाद होतो यावेळेला. सत्यवान आला आणि सत्यवानने भागीदारी तोडण्यात यश मिळालं. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. बॅटर बाद. नवीन बॅटर येतं यावेळेला आपण पाहू शकता. शंकर आलाय. बाद झालाय. शंकर आलाय. सत्यवानला यश मिळालंय लेग बिफोरच्या स्वरूपात. सोळा धावा फलकाती लागल्यात. शंकर आलाय. सत्यवान गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क. हो चांगला चेंडू. हा देखील शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. पंच गोलंदाज मध्ये आलाय बघा. जरा चेक करायचंय. तर नरेश मात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी.
सत्यवान लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क होतो टाकला शंकर लिडिंग आहे झेलची शक्यता आहे झेल ड्रॉप शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आला होता पण त्याने झेल ड्रॉप केलाय धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला धरणा 40+ संघ चेस करतो यावेळेला 67 धावांचं लक्ष असताना आपला गाठा पाठलाग करताना 17 धावा धावफलकाती लागलेत सत्यवान गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतो स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता स्वप्नील देखील सुरुवात चांगली केली होती फटका चांगला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार चौकार चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धरणा 40+ संघाची आपण पाहू शकता 21 धावा धावफलक बघा आमचे जे वॅगिनर येतील जरा पार्किंग लाईट बंद करा वावंजाचे खेळाडू का जरा धन्यवाद दादा खूप धन्यवाद स्वप्नील खूप चांगला फटका स्टँडर्ड डिलिव्हरीच्या मध्ये फटका बघायला मिळाला वेळेला सत्यवान पुण्याचा गोलंदाजी मार्कवर विकेट मिळाला होता सत्यवानला पण त्या सत्यवानच्या गोलंदाजीचा थोडासा हल्ला चढवला जातोय 21 धावा धावफलकाती लागल्यात लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय स्ट्राईकला स्वप्नील जुने का पण तर कॉडब्यांचं अपील केलं जातं यावेळेला कॉडब्यांचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करा स्क्वेअर लेगच्या पंच तुम्हाला अपील उचलून देणार नाहीये पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सत्यवान स्ट्रायकरला स्वप्नील उडवलाय उंच गेलाय क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय ज्यामध्ये चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा धावफलकाती लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावांचं लक्ष्य 23 धावा धावफलकाती लागल्या आहेत म्हणजे उर्वरित समीकरण येणारे आपण 18 चेंडू 44 ची गरज आहे इथून 14.66 धावा करायच्या आहेत चला फास्ट घ्यायचं जरा आमचे सर्व कमिटी मेंबर्स आपण व्यासपीठावर जरा यायचं आहे अनंत वजी आपल्याला बोलत आहेत कमिटी मेंबर्स आमचे कमिटी मेंबर्स मॅनेजमेंट कमिटी जरा आपण या लवकर विकास आलाय विकास गोलंदाजी मार्कवर टाकला शंकरला आपण पाहू शकता शंकर आता इथून कशावर बॅटिंग करतो कारण 14च्या सरसने धावा करायच्या आहेत धरणा संघाला लक्ष गाठत असेल तर विकासाला गोलंदाजी मार्कवर खोनीगाव एंड कडून स्ट्राइक एंडला शंकरला आपण पाहू शकता हो यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत चपल झाले पण चेंडूने मात्र यष्टांचा वेध घेतलाय बॅटर बाद तेवीस वर अजून एक धक्का बसतोय धरणा 40+ संघाला शंकर बाद होतोय तपासचा नवीन बॅटर कोण येतो यावेळेला चला बॅटर जरा लवकर पाठवा महेंद्र आलेत महेंद्र पाटील आलेत नवीन बॅटर नाही यश मिळाले आपण विकासला महेंद्र पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विकास स्ट्राइक एंडला महेंद्र पाटील
नेक्स्ट मॅच खानपे पक्ष उंबारलीमध्ये आपण यजमान विपक्ष पाहून अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल. ओ बॅकवर्ड जाऊन कट केला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये. एकच धाव मिळते जाऊ शकत ऑफर करते आपण पाहू शकता. 24 धावा, लक्ष 67 धावांचं. उचित 11 खानपे संघ इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्मृती योगेश पवार प्रतिष्ठान गौदेव उंबारली संघ इनेक्शन मध्ये बघायला. उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. मिडविकेटने क्षेत्ररक्षक आले आहेत, चूक होणार नाहीये. बॅटर बाद, बिग विकेट. स्वप्नील बाद झालेत. झेल पकडलाय. विकास आलेत. विकास विकास आलेत. नवीन बॅटर पाचा विकास. यष्टीरक्षक चांगलं केलंय. आता इथून बॅटिंग कशा प्रकारे करतो पाचे. विकास गोलंदाजी मार्कवर. हो लॉफ केलाय. स्टॅन दिलोच्या मध्ये झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. जीवदान मिळालंय विकासला देखील. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता 26. विकास गोलंदाज, विकास बॅटर. विकासला जीवदान मिळालंय. 26 धावा दाखल करती लागल्या. 30 षटक प्रगती पथावर आहे. विकास तो विकास राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. बॅकवर्ड घेऊन पंच केला या बेला. कॉर्नर पॉईंट वरनं क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला फीड करतोय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता बेला 27 धावा धाव फलकातील लागल्यात. सदुसष्ट धावाची गरज असताना धाव फलकातील धावा लागल्यात. आपण होतं 27, अजून 40 ची गरज आहे. पुणे बॅकवर्ड जाऊन कट केला या बैला. कवर पांडवर क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला फीड करतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 28. लक्ष थोडंसं मोठं बनलं आहे आता प्लस संघासाठी. कारण इथून बॅटिंग करणं फार गरजेचं. ज्या बॅटरने सुरुवात चांगली केली तो विकास लवकर बाद झाला या षटकामध्ये. एकूण धावा दिल्यात आपण तर 3 षटकाचा खेळ संपलाय. विकास आणि महेंद्र ही जोडी मैदान आपण पाहू शकता. येणारे 12 चेंडू आणि 39 ची गरज आहे. यानंतर रेग्युलरची मॅच होईल. प्रचित 11 खानपे पक्ष आपण तर आयुष स्मृती आपण तर योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. बारा चेंडू आणि 39 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता. ज्याने चांगली गोलंदाजी केली सत्यवान येतोय पुणे त्या दुसऱ्या स्पेल मध्ये. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकतो महेंद्र पाटील. सत्यवान तू महेंद्र. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू त्या कॉडब्यांचा अपील केलाय. बॅटर बाद होतो यावेळेला. सत्यवानला अजून एक यश मिळतं दुसऱ्या स्पेल मध्ये. नवीन बॅटर तो बालाराम. गुरुने खूप चांगला झेल घेतलाय. सत्यवान पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला बाळारामला आपण पाहू शकता. आता लक्ष थोडंसं माग होत चाललंय. 11 चेंडू मध्ये 39 करायच्या. षटकार चौकाराची नित्यंत गरज आहे धरणा 40+ संघाला. सत्यवान गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो. स्ट्रायकरला बालारामला आपण पाहू शकता.
डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक थांबले. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेतोय. एकच धाव मिळते धावसंख्या धावफलकात 29 धावा. समीकरण बदलते. आता येणारे 10 चेंडू 38 ची गरज आहे. सत्यवान पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. विकास लेफ्ट हँड राऊंड कडे मार्क होतोय. ओ सुरेख 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 गोलंदाजी बघायला मिळाली या वेळेला. थोडेसे फिरले होते बॅटर या वेळेला. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. सत्यवान विकास कवचला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षक येतील. एक्स्ट्रा कव्हर चेंडूला फीड करतील. तोपर्यंत इथं 2 धावा मिनिटात विकासला 2 धावा मिनिटात धरणा 40+ संघाला एक शॉट आहे का म्हणजे 30च धावा आहेत. 30 धावा मॅच मध्ये. विनोद पाटील सर आता मजाच राहिली नाही बघा ना. धावा येत नाहीत. जी सुरुवात पाहिजे ती झाली होती पण स्वप्नील बाद झाला. तिथून मात्र आपण धावा धाव पूर्ण होती. तर बॅटर बाद आहे. संदीप सर आम्ही चेक करायला तुम्हीच सांगितलं आणि तुम्ही चेंडू मॅच चालू पण केली. चला ठीक आहे. बॅटर बाद होतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता मला 32. चीन आलेत नवीन बॅटर. सत्यवान गोलंदाजी मार्कवर. हो सुरेख गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. षटक कंप्लीट झाले. तब्बल आपण तर 4 षटक पूर्ण झालेत. सदुसष्ट धावांचं लक्ष असताना धावफलकात धावा लागले फक्त आणि फक्त आपण 32. उर्वरित समीकरण 35 ची गरज आहे. किशोर येतो गोलंदाजी मार्कवर. किशोर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता विकास. सचिनला आपण पाहू शकता. चला चला चला. तिसगाव संघ जरा वेळ कमी घ्या. 6 चेंडूचा खेळ बाकी. किशोर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सचिनला आपण पाहू शकता. विकास आहे. सचिन नो स्ट्राईकला आहे. किशोर गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 35 ची गरज आहे. 7 षटकार मारावे लागणार तिथून. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. अजूनही 34 ची गरज आहे. विकास केने ठरवलं आता की नाबादच जायचं.
विकेट तर काही द्यायची नाही आपल्याला. गोलंदाजी मार्कवर किशोर, स्ट्रायकरला सचिनला आपण बघू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद, सचिन बाद झालाय, किशोरला यश मिळतंय. ब्रिजेश येतो नवीन बॅटर. वेद भोईर, जर आपल्या संगनायकाशी संपर्क साधायचा आहे. वेद भोईर, ब्रिजेश येतो नवीन बॅटर. गोलंदाजी मार्कवर किशोरला यश मिळालंय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चौतीस धावा अजूनही पाहिजेत. 33 झाल्यात. किशोर, ब्रिजेश, हो पॅड वरती आदळतोय. प्लम LBW, बॅटर बाद. ऑन हेड्रिकच्या उंबरठ्यावर किशोर. नवीन बॅटर तो आला, पाहू शकता. लहू येतोय, लहू येतोय. ऑन हेड्रिकच्या उंबरठ्यावर किशोर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लहू आलाय नवीन बॅटर. किशोर गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू, यावेळेला विकेट मिळतोय का पाहायचा इथे. अपील तर झालंय, पंच मात्र नकार घोषित करताय. डॉट चेंडूची समाप्ती. आता फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकतर्फी मॅच आपल्याला बघायला मिळाले. कारण 67 धावा 66 केले तर 67 लक्ष होतं. अजूनही 34 ची गरज आहे. इथून 2 चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी करतो किशोर. स्ट्रायकरला लहूला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. अंतिम चेंडू आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची. अंतिम चेंडू फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केलाय.